हर्र बोला हर्र सिद्धेश्वर महाराज की जय च्या प्रचंड जयघोषात 68 लिंगांच्या तैलाभिषेकानं मोठ्या उत्साहात ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांच्या यात्रा सोहळ्यास सोमवार दिनांक 12 जानेवारी पासून प्रारंभ झालाय। सुमारे 900हून अधिक वर्षांची परंपरा असलेली आणि प्रतिवर्षी मकर संक्रांतीनिमित्त होणारी ग्रामदैवत शिवयोगी श्री सिद्धरामेश्वर महाराजांची यात्रा म्हणजे तमाम भक्तगणांसाठी आनंदाची आगळीवेगळी आणि विशेष अशी पर्वणीच असते। या यात्रा सोहळ्याचे महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील लाखो भक्तगणांना वेध लागून राहिलेले असतात। प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही मकर संक्रांतीनिमित्त दिनांक 12 ते 16 जानेवारी दरम्यान हा यात्रा सोहळा पार पडत असून या 5 दिवसात रूढी परंपरेनुसार सर्व धार्मिक विधी पार पडत आहेत। दरम्यान सोमवारी 12 जानेवारीपासून मंगलमय वातावरणात यात्रा सोहळ्यास प्रारंभ झाला। यात्रेच्या पहिल्या दिवशी प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या वाड्यात सकाळी 6 वाजल्यापासूनच भक्तगणांची मोठी गर्दी दिसून आली। वाड्यातील श्री सिद्धेश्वर पूजास्थान आणि त्यांच्या पालखीचं तसंच मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांचं दर्शन घेण्यासाठी भक्तगणांची मोठी गर्दी झाली होती। विशेषतः महिला भक्तगणांची नैवेद्य दाखवण्यासाठी एकच लगबग दिसून आली। नैवेद्य दाखवून महिला भक्तगण या मानाच्या नंदीध्वजांसमोर मनापासून नतमस्तक होत होत्या। हिरेहब्बू वाड्यासह संपूर्ण परिसर भक्तगणांनी अक्षरशः फुलून गेला होता। यात्रा सोहळ्यानिमित्त सर्वत्र हर्षोल्लासाचं वातावरण होतं। यावेळी अनोखा आनंद उत्साह प्रत्येकाच्या चेहऱ्यावर दिसून येत होता। प्रत्येकालाच मानाच्या 7ही नंदीध्वजांच्या मिरवणुकीची आस लागली होती। दरम्यान प्रथा परंपरेप्रमाणे सकाळी 8:30 वाजता यात्रेचे प्रमुख मानकरी सागर हिरेहब्बू आणि राजशेखर देशमुख यांच्या हस्ते मानाच्या पहिल्या आणि दुसऱ्या नंदीध्वजांचं विधिवत पूजन करण्यात आलं। या प्रसंगी जगद्गुरू डॉक्टर मल्लिकार्जुन शिवाचार्य महास्वामी, आमदार विजयकुमार देशमुख, श्री सिद्धेश्वर देवस्थान पंच कमिटीचे अध्यक्ष धर्मराज काडादी, खासदार प्रणिती शिंदे, पालिका आयुक्त डॉक्टर सचिन ओंबासे, पोलीस आयुक्त एम राजकुमार, पोलीस उपायुक्त डॉक्टर अश्विनी पाटील, माजी आमदार विश्वनाथ चाकोते, उत्तरा पुरुषोत्तम बर्डे यांच्यासह अन्य मान्यवरांची प्रमुख उपस्थिती होती। दरम्यान यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू यांनी तैलाभिषेकाचं महत्त्व सांगितलं। ग्रामदैवत शिवयोगी यात्रा आज 12 तारखेपासून सुरू आहे। 10 तारखेला योगदानाच्या धार्मिक पुरस्कार सुरू झाला। आज पहिला विषय म्हणजे आज हळदीचा कार्यक्रम। आज प्रत्येक लिंगापाशी हळदी आणि तेल लावून प्रत्येक लिंगाची विधिवत पूजा जाते आणि उद्या 13 तारखेला अक्षराचा कार्यक्रम, 14 तारखेला होमहवन कार्यक्रम, 15 तारखेला गावोगाव शोभेचे कार्यक्रम आणि 16 तारखेला टप्परगाई असा 5 दिवसांचा कार्यक्रम आजपासून सुरू होत आहे। दरम्यान एकदा भक्तलिंग हर्र बोला हर्र, श्री सिद्धेश्वर महाराज की जय अशा प्रचंड जयघोषात हिरेहब्बू वाड्यापासून मानाच्या 7ही नंदीध्वजांची अत्यंत उत्साहात मिरवणूक निघाली। यात्रेचे प्रमुख मानकरी राजशेखर हिरेहब्बू, सागर हिरेहब्बू, मनोज हिरेहब्बू, जगदीश हिरेहब्बू, विनोद हिरेहब्बू आणि विकास हिरेहब्बू यांनी भगवं वस्त्र परिधान करून शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या हातातील योगदंडासह अग्रभागी होते आणि हलग्यांच्या कडकडाटात बँड बँजोच्या मंजूळ स्वरात मानाच्या 7ही नंदीध्वजांची अत्यंत दिमाखदारपणे मिरवणूक निघाली। बग्गी, भगवा ध्वज, पंचाचार्य ध्वज, श्री सिद्धरामेश्वरांची पालखी आदींचा यात समावेश होता। शिवयोगी सिद्धरामेश्वरांची पालखी ही फुलांच्या माळांनी सजवण्यात आली होती। मिरवणूक मार्गावर भक्तगणांनी दुतर्फा मोठी गर्दी केली होती। बालगोपाळ, अबालवृद्ध, महिला पुरुष भक्तगणांची मानाच्या 7ही नंदीध्वजांच्या दर्शनासाठी प्रचंड गर्दी झाली होती। बालमंडळी बाराबंदीच्या पोशाखात हातात छोट्या नंदीध्वजांची प्रतिकृती घेऊन अत्यंत उत्साहात आपल्या पालकांसोबत यात्रेत सहभागी झाली होती। मानकरी योगीनाथ शिवशेट्टी हे डोक्यावर मातीची घागर घेऊन भक्तांकडून 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी तेल गोळा करत होते। अत्यंत चैतन्यमय अशा वातावरणात निघालेल्या मानाच्या 7ही नंदीध्वजांच्या मिरवणुकीनं प्रत्येकाचं देहभान हरपून गेलं होतं। शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या अखंड जयघोषानं आसमंत जणू दुमदुमून गेला होता। दरम्यान
ठिकठिकाणी भक्तगणांकडून मानाच्या 7ही नंदी ध्वजांना खारी खोबरं आणि लिंबूचा हार बांधून मनोभावे पूजन करण्यात येत होतं. ठरल्याप्रमाणे नंदीध्वज आडवे न करता उभे ठेवूनच भक्तगणांचे हार बांधण्यात येत होते. पारंपरिक मार्गानं ही मिरवणूक निघाली. पांढऱ्या शुभ्र अशा बाराबंदीच्या पोशाखातील नंदीध्वजधारकांनी आणि सिद्धेश्वर भक्तांनी अवघा मिरवणूक मार्ग फुलून गेला होता. भक्तीच्या विलक्षण शक्तीची अनुभूती त्या निमित्तानं येत होती. पारंपरिक मार्गानं मानाचे 7ही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर प्रशालेसमोरील जिल्हाधिकारी कार्यालयाच्या जुन्या फाटकाजवळ येऊन थांबल्यानंतर मानकरी देशमुख यांच्यातर्फे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांना सरकारी आहेर करण्यात आला. ब्रिटिश काळापासून सरकारी आहेराची ही परंपरा आजतागायत सुरू आहे. दरम्यान सरकारी आहेर झाल्यानंतर मानाचे 7ही नंदीध्वज श्री सिद्धेश्वर मंदिरात दाखल झाले. 68 लिंगांपैकी पहिलं लिंग असलेल्या अमृतलिंगाजवळ मानाचे 7ही नंदीध्वज आल्यानंतर पहिल्या लिंगाला अर्थात अमृतलिंगाला तैलाभिषेक घालण्यात येऊन विधिवत असं पूजन करण्यात आलं. विनोद हिरेहब्बू आणि सुहास शेटे यांनी तैलाभिषेक घालून ही पूजा केली. यानंतर यात्रेचे प्रमुख मानकरी हिरेहब्बू यांच्या हस्ते शेटे तसंच अन्य मानकऱ्यांना मानाचा विडा देण्यात आला. ही परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. यानंतर गर्भमंदिरात शिवयोगी श्री सिद्धरामेश्वरांच्या मूर्तीला तैलाभिषेक घालून हिरेहब्बू यांच्या हस्ते विधिवत असं पूजन करून आरती करण्यात आली. असंख्य भक्तगणांची यावेळी उपस्थिती होती. शिवयोगी सिद्धरामेश्वरांच्या जय जयकारानं अवघं वातावरण दुमदुमून गेलं होतं. या सर्व विधीनंतर अत्यंत उत्साहात 68 लिंगांच्या तैलाभिषेकास प्रारंभ झाला. शिवयोगी सिद्धरामेश्वर आणि सोलापूरच्या पंचक्रोशीत स्थापन केलेल्या 68 लिंगांच्या तैलाभिषेकासाठी मानाचे 7ही नंदीध्वज अत्यंत मंगलमय वातावरणात मार्गस्थ झाले. हर्र बोला हर्रच्या अखंड जयघोषात प्रचंड उत्साहात निघालेल्या मिरवणुकीनं सोलापूरच्या या हुतात्मा नगरीत भक्तिसागराला जणू उधाणच आलं होतं. सोलापूर शहर ग्रामदेव श्री सिद्धरामेश्वरची यात्रा यंदाच्या प्रतिवर्षाप्रमाणे जानेवारी 11 तारखेपासून सुरू होते. यावेळी महानगरपालिकेच्या निवडणुकाचं मतदान 15 तारखेला असल्यामुळे निवडणुकीची रणधुमाळी सगळ्यात मोठ्या प्रमाणात चालू आहे. ज्या सोलापूर शहरामध्ये या यात्रेसाठी आंध्र कर्नाटक आणि या सोलापूर महाराष्ट्रातल्या अनेक लोक या यात्रेमध्ये सहभागी होत असतात. जे कोणी नोकरीच्या निमित्तानं कामाच्या निमित्तानं बाहेर गावी गेलेले तेही या यात्रेमध्ये येत असतात. पण आज यात्रा देवाची भक्ती ही भक्तीचा विषय आहे आणि निवडणुका हा वेगळा आहे आणि निवडणुका हा प्रचार होतच राहील. तर निवडणुका होणार आहेत, मतदान होणार आहे, लोक मतदान करतील, पण त्याच्यामध्ये भक्ती सोडणार नाही किंवा देवाची यात्रा मध्ये सहभागी होऊन हा सगळ्या कार्यक्रम पार. मी सिद्धरामेश्वरांच्या चरणी हीच प्रार्थना करते की सोलापूरची प्रतिष्ठा आणि परंपरा अशीच ठेव आणि जे काही सर्वसामान्य लोकांना संकट असेल, मग ते महागाईचं असेल, गढूळ पाण्याचं संकट असेल, कमी पाण्याचं संकट असेल, रस्ते आणि भ्रष्टाचाराचं संकट असेल, त्या सगळ्या संकटावर ही संक्रांत येऊ दे अशी मी सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करते आणि पुन्हा एक पुरोगामी विचाराचं सोलापूर आणि महाराष्ट्र उभं राहील. मंगळवारी 13 जानेवारी रोजी श्री सिद्धेश्वर मंदिराजवळील संमती कट्ट्यावर अक्षता सोहळा होणार असून सोहळ्याची जय्यत तयारी करण्यात आली आहे. वैविध्यपूर्ण अशा फुलांची विशेष सजावट संमती कट्ट्याची करण्यात आली असून भक्तगणांची अलोट गर्दी पाहता पंच कमिटी, महानगरपालिका तसंच पोलीस प्रशासनातर्फे योग्य ते नियोजन या ठिकाणी करण्यात आलं आहे. महाराष्ट्र, कर्नाटक, आंध्र प्रदेश आणि तेलंगणातील असंख्य भक्तगण या अनोख्या अशा अक्षता सोहळ्यासाठी उपस्थित राहून कृतकृत्य होतात.